अंजली दमानिया यांची पत्रकार परिषद. या महाराष्ट्रात शाळा नाही, कॉलेज नाही, हॉस्पिटल नाही, रुग्णांना न्यायला ॲम्ब्युलन्स नाही, मुलांना शाळेत जायला रस्ते देखील धड नाही, नद्यांतून मुले पोहत जातात, काहींना तिकडे जायला ब्रिज देखील नाही. आणि अशा परिस्थितीत ज्या महाराष्ट्रावर इतकं अफाट कर्ज झालंय त्या महाराष्ट्रातले सगळे नेते अक्षरशः मजा करतात. कुठेतरी हे सगळं थांबायला हवं. कालच भालचंद्र नेमाडे पण म्हणाले की हा जो अफाट उधळपट्टी चालली आहे ती कुठेतरी थांबायला हवी आणि या सगळ्या राजकीय पक्षांना आता शुद्धीवर आणायला हवं. जाती धर्मामध्ये युद्ध लावून लोकांना बेवकूफ बनवण्याचं काम सगळीकडे पक्ष एकत्र मिळून करतात. बटेंगे तो कटेंगे नाही, साथ साथ लुटेंगे हा यांचा खरा नारा आहे. अजित पवार यांना परत मिळालं उपमुख्यमंत्रीपद, जिथे 6 वेळा भूषवतात. सो कॉल हे त्यांना पद गेलं. 1000 कोटींची मालमत्ता परत दिली तर अजित पवार इतर कुठेही जातीलच कशाला. आणि हा जो सगळा फेरबदल चाललाय ना, की यंत्रणांचा वापर कसा करायचा, कशा केसेस टाकायच्या आणि त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं आणि मग केसेस परत घ्यायच्या, हे चित्र जोपर्यंत बदलत नाही, एकाचंच नाही सगळेच पक्ष तेच आहेत, सगळ्यांच्या फायली त्यांच्याकडे आहेत आणि हेच दाखवून ब्लॅकमेल करून हे जे आपल्या पक्षात घेतलं जातंय त्याचं धडधडीत उदाहरण ही ऑर्डर आहे. मला असं खूप वाटतंय की आता जनतेने शुद्धीवर यायला हवं. बटेंगे तो कटेंगे नाही तर हम साथ साथ लुटेंगे. हात जोडा परत परत आपण बघतोय हेच यंत्रतंत्र वापरलं जातंय आणि कुठेतरी हे थांबायला हवं, असे पत्रकार परिषदेदरम्यान अंजली दमानिया म्हणाल्या. आज अतिशय गंभीर विषय घेऊन मी तुमच्या पुढे आले आहे. ह्या महाराष्ट्रात शाळा नाही आहेत, कॉलेज नाही आहेत, हॉस्पिटल्स नाही आहेत, रुग्णांना न्यायला ॲम्ब्युलन्सेस नाही आहेत, मुलांना शाळेत जायला रस्ते देखील धड नाही आहेत. काही मुलं पोहत जातात, काहींना ब्रिज इकडनं तिकडे जायला ब्रिज देखील नाही आहेत. आणि अशा परिस्थितीत ज्या महाराष्ट्रावर इतकं अफाट कर्ज झालं आहे त्या महाराष्ट्रातले सगळे नेते अक्षरशः मजा करत आहेत. कुठेतरी हे सगळं थांबायला हवं. कालच भालचंद्र नेमाडे पण म्हणाले की हा जो अफाट उधळपट्टी जी चालली आहे ती कुठेतरी थांबायला हवी आणि या सगळ्या राजकीय पक्षांना आता शुद्धीवर आणायला हवं. आत्ताच्या निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे हा जो नारा दिला गेला, जाती जातीत धर्माधर्मात जे युद्ध लावून दिलं जातं आणि लोकांना बेवकूफ बनवण्याचं काम जे सगळे पक्ष एकत्र मिळून करतात, तर ते बटेंगे तो कटेंगे नाही आहे, सब साथ साथ लुटेंगे हा आहे त्यांचा खरा नारा. आणि ते कसं आहे हे मांडण्यासाठी आज मी तुमच्या पुढे आली आहे. अजित पवार यांना 1000 कोटीची त्यांची मालमत्ता परत देण्यात आली आहे अशी जी बातमी आज माध्यमांपुढे आली, खरंच सांगते तळपायची आग मस्तकाला गेली. की चाललंय काय? तुम्ही आधी त्यांच्या मागे EOW लावणार, त्यांच्या मागे सगळ्या यंत्रणा लावणार, इन्कम टॅक्सच्या रेट्स करणार. 2021 मध्ये जरंदेश्वर साखर कारखान्यावर रेड झाली होती आणि त्याच्यात फायर पॉवर नावाच्या कंपनीज जेवढ्या आहेत, ज्या सगळ्यांना माहिती आहेत, फायर पॉवर या कंपनीज ह्या सुनेत्रा पवार, अजित पवार यांनी सुरू केलेल्या कंपनीज आहेत. त्यातनं सुनेत्रा पवार आणि अजित पवार बाहेर पडले, पण आज तगायत हे त्यांच्या जवळचे नातेवाईक जे आहेत तेच त्या कंपन्या चालवतात. तर झालं काय हा विषय? आज जी ते इन्कम टॅक्सनी जे 1000 कोटीची मालमत्ता, ज्याच्यात मुंबईचं ऑफिस, दिल्लीचं घर, 27 जमिनी आणि जरंदेश्वर साखर कारखाना या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या अटॅच केल्या होत्या त्या कशा सुटल्या आणि कशा सोडवल्या गेल्या हे तुमच्या पुढे आज आणायचं आहे. आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे, विषय समजून घ्या. एक साखर कारखाना जरंदेश्वर SSK नावाचा साखर कारखाना जो होता तो 1999-2000 साली सुरू होतो. 2010 साली त्याचं NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट तो होतो. त्यांचं लोन प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतं म्हणून महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक हे त्यांचं ऑक्शन करतं. ऑक्शनमध्ये हायेस्ट बिडर कोण होतं? तर गुरु कमॉडिटी नावाची एक कंपनी होती. गुरु कमॉडिटी ही 10 वर्ष बंद असलेली कंपनी, ज्याचे फक्त ऑथोराइज्ड पेडअप शेअर कॅपिटल जे आहे ते पेडअप शेअर कॅपिटल 6.5 लाखाच्या आसपास होतं. ही गुरु कंपनीमध्ये
सगळ्या कंपन्यांकडनं पैसे येतात आणि हे पैसे आल्यानंतर आणि त्याच्यापैकी एक कंपनी जी शेवटची त्या ऑर्डरमध्ये, आणि आज मी हे जे बोलतेय ते फक्त आणि फक्त या इन्कम टॅक्स ट्रायब्युनलच्या ऑर्डरमधून बोलतेय, कारण आत्तापर्यंत 38 डिफेमेशन केसेस मला 33 आधी खडसेंनी केल्या, काही भुजबळांनी केल्या, आता सगळ्या त्या केसेस आणि चमणकरांनी केल्या. महाराष्ट्र सदन स्कॅमवर मी बोलले म्हणून आणि लढले म्हणून. तर आज मी जे बोलते त्यात आणि डिफेमेशन केसेस होऊ नये म्हणून ही ऑर्डर दाखवून या ऑर्डरवरून एक एक स्टेटमेंट जे आहे ते मी तुमच्या पुढे मांडते. आता या ऑर्डरमध्ये एक टेबल दिलेलं आहे. ह्या टेबलमध्ये कुठल्या कुठल्या कंपन्यांनी पैसे हे जरंदेश्वर शुगर मिल्स नावाच्या एका कंपनीत आधी ट्रान्सफर केले. एक महत्त्वाचा मुद्दा, सुनेत्रा पवार आज 4 कंपन्यांमध्ये डायरेक्टर्स आहेत, पण त्यांनी 24 कंपन्यांमधनं, ही पूर्ण यादी ही त्यांच्या असलेल्या कंपन्यांची आहे, ही पूर्ण यादी 24 कंपन्यांमध्ये त्या डायरेक्टर होत्या, ज्याच्यात फायर पॉवर आहे, SAP आहे, कोणाला वाटेल सॅप कन्सल्टंट्स नावाची जर कंपनी असेल तर ही सुनेत्रा अजित पवार म्हणजे सॅप. फायर पॉवर नावाच्या ज्या कंपन्या आहेत त्या त्यांनी आणि अजित पवारांनी स्थापन केलेल्या कंपनीज आहेत. त्याचे MOA AOA हे सगळं मी डाउनलोड केलेलं आहे MCAच्या आणि झोबा कॉर्प नावाच्या वेबसाईटवरनं. त्या सगळ्या कंपन्या फक्त आणि फक्त हे सगळे उद्योग करण्यासाठी आहेत. आणि आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुन्हा मी तेच म्हणते की यातल्या 2 कंपन्या, स्पार्कलिंग सॉईल आणि BFS केमिकल, याच्यातनं पैसा जो फिरवला गेला एक नवीन कंपनीमध्ये, आणि त्या दिवशी BFS केमिकलमधनं सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिला. तो ती तारीख महत्त्वाची आहे, 25 ऑक्टोबर 2010, ज्या दिवशी हे बिडिंग करून जरंदेश्वर विकत घेतलं गेलं. त्या दिवशी सुनेत्रा पवार ही कंपनी सोडतात. हा केवळ योगायोग आहे का नाही ते आता महाराष्ट्राने ठरवावं. तर आज मी जे बोलते त्यात आणि डिफेमेशन केसेस होऊ नये म्हणून ही ऑर्डर दाखवून या ऑर्डरवरून एक एक स्टेटमेंट जे आहे ते मी तुमच्या पुढे मांडते. आता या ऑर्डरमध्ये एक टेबल दिलेलं आहे. ह्या टेबलमध्ये कुठल्या कुठल्या कंपन्यांनी पैसे हे जरंदेश्वर शुगर मिल्स नावाच्या एका कंपनीत आधी ट्रान्सफर केले. तर पहिले ओंकार, शिवालिक अशा अनेक कंपन्या आहेत. शुभम इन्व्हेस्टमेंट, चिनार इन्व्हेस्टमेंट, हे शुभम आणि चिनार या शेल कंपनीज आहेत, डुबियस कंपनीज आहेत. प्रीमियम देऊन त्यांनी शेअर मनी गोळा केला आणि ते पैसे त्यांनी गुरु कमॉडिटीमध्ये टाकले. आणि सगळ्यात महत्त्वाचं नाव, पॉईंट नंबर 6, जरंदेश्वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेड. तर ही जरंदेश्वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी काय आहे हे आपण समजून घेऊया. याचा जो पैसा आला तो कोणी ट्रान्सफर केला. आता यांनी सगळ्या या 5-6 कंपन्यांनी पैसे गुरुमध्ये टाकले आणि गुरुनी बिडिंग करून जरंदेश्वर साखर कारखाना मिळवला. ज्या दिवशी तो साखर कारखाना मिळवला त्या दिवशी लीजवर ही 6व्या नंबरची जी कंपनी आहे त्या कंपनीला तो साखर कारखाना लीजवर देण्यात आला. एवढंच नाही तर लीज बरोबर त्यांनी एक पॉवर ऑफ अटॉर्नी केलं आणि जरंदेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड ज्यांनी खरं 20 कोटी गुरुला दिले होते त्या कंपनीला तो साखर कारखाना देण्यात आला लीजवर. आणि त्यानंतर काय झालं बघा. आता ही सो कॉल्ड जरंदेश्वर शुगर मिल जी कंपनी आहे त्याच्यात पैसे कुठून आले. तर त्याच्यात येणारा पैसा हा जय ॲग्रोटेक, ज्याचं आता नाव स्पार्कलिंग सोल्युशन्स म्हणून आहे, त्या कंपनीनी त्या जय ॲग्रोटेकमधला पैसा त्याच्यात आला. जय ॲग्रोटेकमध्ये कुठनं पैसा आला. जय ॲग्रोटेकमध्ये एक दुसरी कंपनी आहे ज्याच्यात सुनेत्रा पवार या सरळ डायरेक्टर आहेत. ते स्पार्कलिंग सॉईलमधनं पैसा हा BFS केमिकल्स नावाची जी कंपनी आहे ज्याच्यात सुनेत्रा पवार डायरेक्टर होत्या, या कंपनीतनं पैसा आला पहिल्या स्पार्कलिंग सॉईलमधनं आला जरंदेश्वर शुगरमध्ये, जरंदेश्वर शुगरमधनं आला त्या जरंदेश्वर साखर कारखाना विकत घेणाऱ्या
गुरु कमॉडिटीमध्ये, तर असा हा सगळा पैसा फिरवला गेला. इन्कम टॅक्स अथॉरिटीनी सरळ सरळ याच्यात बेनामी प्रॉपर्टी आहे अजित पवार, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची, असं या ऑर्डरमध्ये सरळ सरळ म्हटलेलं आहे. मग अडलं कुठे आणि थांबवलं कोणी, हा सगळ्यात त्याच्यातला कळीचा मुद्दा आहे. तर अड्ज्युडिकेटिंग अथॉरिटी जी बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ॲक्ट खाली केली गेलेली आहे, त्या ॲड्ज्युडिकेटिंग अथॉरिटीने हे थांबवलं. आणि ते थांबवलं म्हणून हे पुन्हा अपीलमध्ये जेव्हा गेले, त्या अपीलमध्ये सुद्धा त्या जजनी निर्णय अजित पवारांच्या बाजूने दिला. ॲड्ज्युडिकेटिंग अथॉरिटी कोण आहेत हे लोकांनी आता समजून घेतलं पाहिजे. तर ॲड्ज्युडिकेटिंग अथॉरिटी हे IRS ऑफिसर्स असतात, हे डेप्युटेशनवर येतात आणि ह्याचा कंट्रोल हा सेंट्रल लॉ मिनिस्ट्रीकडे आहे. म्हणजे सेंट्रल लॉ मिनिस्ट्री या ॲड्ज्युडिकेटिंग अथॉरिटीनं अपॉइंट करतं, ज्यांनी अजित पवारांविरुद्धची कारवाई थांबवली. आणि ही थांबवली तसेच ते मग ते कशाला जातील, जर आज त्यांना पद मिळालं, उपमुख्यमंत्री पद, जे ते 6 वेळा भूषवत आहेत सो कॉल्ड, हे त्यांना पद दिलं गेलं, 1000 कोटीची मालमत्ता परत दिली, तर अजित पवार इतर कुठेही जातीलच कशाला. आणि हाच जो सगळा थेर चाललाय ना, की यंत्रणांचा वापर करायचा, केसेस टाकायच्या, त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं आणि मग केसेस परत घ्यायच्या, हे चित्र जोपर्यंत बदलत नाही, आणि हे एकाचंच नाही आहे, सगळे पक्ष तेच आहेत, सगळ्यांच्या फायली यांच्याकडे आहेत. आणि हेच दाखवून ब्लॅकमेल करून हे जे आपल्या पक्षात घेतलं जातं आहे, त्याचं धडधडीत उदाहरण ही ऑर्डर आहे. तर मला असं खूप वाटतंय की आता जनतेने शुद्धीवर यायला हवं. बटेंगे तो कटेंगे नाही, हम साथ साथ लुटेंगे, हाच जो बाणा परत परत आपण बघतोय, हेच यंत्र तंत्र वापरलं जात आहे आणि हे कुठेतरी आता थांबायला हवं.